हभप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल। आपल्या हातून जर एखाद्या वेळेला काही दोष झाला, काही अपराध झाला तर सज्जन हो, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? मागच्या वर्षी एक मी गोड कथा नागपंचमीची तुम्हाला सांगितली होती. या वर्षी एक नवीन कथा मी तुमच्या समोर सांगतो ऐका, जी योगायोगानं श्रावण महिना आहे. त्या श्रावणामध्ये शिवमहापुराणाची कथा टाकळी माळी गावामध्ये चालू आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दरवर्षी आपल्या या कथेमध्ये नागपंचमी येते. मागच्या वर्षी एक गोड कथा ऐकली होती ऐका. जर आपल्या हातून काही अपराध झाला तर त्या अपराधातून मुक्त होण्यासाठी भोलेनाथाला शरण जा. आपण त्या अपराधातून मुक्त झाल्याशिवाय राहत नाही. एक सुंदर अशी कथा आहे सज्जन हो. गोविंददास नावाचे एक ब्राह्मण आहे. गोविंददास नाव आहे त्यांचं. अर्धांगिनीचं पत्नीचं नाव आहे सावित्री माता. सूरज दादा, सावित्री माता त्यांच्या पत्नीचं नाव आहे. त्यांना 2 मुलं आहेत. एका मुलाचं नाव आहे पवनदादा मोहन आणि दुसऱ्या मुलाचं नाव आहे रघुवर. हे दोन्ही मुलं आहेत, सुंदर मुलं आहेत. पण त्यांची त्या मोहन दादा आणि माता सावित्री यांची जी धाकली सून आहे ती फार भगवत भक्त आहे. तिचं नाव आहे गौरी. गौरी नाव आहे तिचं. ती गौरी सज्जन हो अत्यंत निष्ठावान भक्त आहे महादेवाची. भोलेनाथाची अखंड साधना, अखंड आराधना ती करते. महादेवाचं छोटंसं एक शिवलिंग तिनं घरामध्ये स्थापित केलेलं आहे. आणि त्या महादेवाच्या शिवलिंगाची दररोज ती गौरी, ती धाकली सून प्रार्थना करते, पूजा करते, अर्चना करते. एक दिवस शिवलिंगाची पूजा करत असताना ती गौरी सून आपल्या सासूबाईला सावित्री मातेला म्हणू लागली, माताजी, मला वाटतं की आपल्या घरी, आपलं घर कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये सुख समाधान राहिलं पाहिजे. आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी आनंद राहिला पाहिजे. आपल्या घरामध्ये येणारा जो पैसा आहे, आपल्या घरात येणारी जी संपत्ती आहे, आपल्या घरात येणारं जे धन आहे ते आपल्या घरातच राहिलं पाहिजे. आपल्याजवळ येणारं धन आपल्याकडं टिकलं पाहिजे. आणि ते धन न राहता त्याची लक्ष्मी झाली पाहिजे. आपलं घर सगळ्या प्रकारची समाधान, सुख, सगळी खुशहाली आपल्या घरात राहावी. याच्यासाठी मला असं वाटतंय म्हणे की मी महादेवाचं एखादं व्रत करावं. सावित्री मातेनं ऐकलं, तिला फार आनंद झाला. एखादी नवीन आलेली सून आपल्या घरात येऊन त्या घराचं कल्याण झालं पाहिजे, त्या घरामध्ये सुख समाधान नांदलं पाहिजे, अशी भाषा जर करत असेल तर मला सांगा, कोणत्या सासूला वाईट वाटेल? चांगलंच वाटेल ना. त्या सावित्री मातेला सुद्धा वाटलं, अरे आताच आली ही माझी नवीन सून आहे, पण हिचे विचार किती चांगले आहेत. आपल्या कुटुंबामध्ये आनंद राहिला पाहिजे, आपल्या घर श्रीमंत झालं पाहिजे, सुख समाधान आपल्या घरामध्ये नांदलं पाहिजे. घरात कुणाचं भांडण होऊ नये, घरात कुणाचा तंटा नको, घरात कुणाला बिमारी नको, सगळी माणसं आनंदाने नांदली पाहिजे, ही भावना त्या सुनेची. ऐकल्यानंतर त्या सावित्री मातेला, त्या सासूबाईला फार आनंद झाला सज्जन हो. एक दिवस अचानक वातावरण बदललं संतोष गुरुजी. वातावरण बदललं आणि आकाशामध्ये मेघ दाटून आले. श्रावणाचा महिना होता, पावसाळ्याचे दिवस होते. आकाशात मेघ दाटून आलेले आहेत. विजाचा ढगाचा गडगडाट, विजाचा कडकडाट सुरू झाला. पाऊस येणार आता असं वातावरण तयार झालं सज्जन. आणि बघा, पाहता पाहता धुवाधार बारिश सुरू झाली.
ढगातून बरसात होऊ लागली. जोरदार पाऊस सुरू झाला सज्जन. पावसाचं पाणी शेतामध्ये जाऊ लागलं आणि ही कल्पना आणि ही भावना ज्या गौरीच्या मनात आली होती सज्जन हो ऐका, या पावसाच्या आदल्या दिवशी गौरी आपल्या शेतात जाऊन आली होती. त्या शेतामध्ये एक बांधावरती एक पिंपळाचं झाड होतं आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली एक मातीचं, त्याला काय म्हणतात तुमच्याकडे, वारुळ, बरोबर ना, मातीचं वारुळ होतं. आणि त्या वारुळाचं दोघी सासू सुना शेतात गेल्या होत्या. त्यावेळेला त्या सासूबाईने, सावित्री मातेनं त्या सुनाला सांगितलं होतं की गौरी, हे असं जे वारुळ असतं ना, याच्यामध्ये नागदेवता विराजमान होत असते. नागदेवता या वारुळामध्ये राहत असते. नागदेवतेला कधीही आपण त्रास दिला नाही पाहिजे आणि नागदेवतेचं हे वारुळ हे कधी मोडलं नाही पाहिजे. हे ऐकलं होतं तिनं सज्जन हो. आणि दुसऱ्या दिवशी अचानक मोसम बदल झाला आणि बरसात सुरू झाली. जोराचा पाऊस सुरू झाला. बघता बघता इतकं पाणी सगळीकडे सुरू झालं आणि सगळ्या शेतामध्ये पाणी भरायला लागलं. पूर्ण शेतामध्ये पाणी झालंय, पाणी साचलंय, पीक आता जळून जाईल म्हणून त्या गोविंददास बाबांचे दोन्ही मुलं, मोहन आणि दुसरा मुलगा रघुवर, दोघाच्या दोघं बी शेतात गेले. कारण पवन महाराज पाण्याला कुठंतरी वाट काढून द्यावी लागेल, त्याच्याशिवाय ते पाणी बाहेर जाणार नाही आणि पाणी काढून दिल्याशिवाय शेतातलं पीक व्यवस्थित राहणार नाही. म्हणून एकानं फावडं घेतलं, खोरं घेतलं आणि एकाने टिकाव घेतला खांद्यावर. दोघं भाऊ गेले. आता कुठं खांदायचं म्हणून शेताच्या खालच्या बाजूला ज्या ठिकाणी ते पिंपळाचं झाड होतं त्यांना वाटलं इथं माती साचलेली आहे, म्हणून त्या दोघा भावांनी त्याच जागेवर खांदण्याचा निर्णय घेतला. आणि कसल्याही प्रकारचा विचार न करता दोघं भाऊ टिकाव आणि फावड्याने खांदायला लागले. तेवढ्यात जसा पहिला घाव त्या मोहनने फावड्याचा त्या वारुळावर मारला, नेमकं त्याच वेळेला बाहेर पाऊस चालू होता, शेतात पाणी भरलेलं होतं. म्हणून सज्जनाहो त्या वारुळामध्ये एका कोपऱ्याला आपल्या छोट्या छोट्या पिल्लांना घेऊन एक नागिन आपल्या पिल्लाचं रक्षण करण्यासाठी आपल्या पिल्लाला पोटाला लावून त्या वारुळामध्ये बसलेली होती. आणि या दोघा भावांनी सज्जनाहो जसं पहिला घाव फावड्याचा मारला, ते त्या नागिनीचं घरटं हादरलं सज्जनाहो. तिनं आपल्या लेकरांना पुन्हा मिठी मारली आणि तेवढ्यात सज्जनाहो तरी हे दोघं भाऊ थांबले नाही. टिकाव फावड्याचे त्यांनी घाव मारतच राहिले आणि दुसऱ्या बिळातून ती नागिन वरती आली. ती नागिन फुसकाऱ्या मारू लागली. जणू त्या नागिनीला सांगायचं होतं की अरे इथे माझे छोटे छोटे लहान लहान लेकरं आहेत, तुम्ही इथे खांदू नका, मला त्यांचं रक्षण करायचंय, माझ्या छोट्या छोट्या मुलांना मारू नका, तुम्ही दुसरीकडे खांदा. म्हणून ती नागिन फुसकारे टाकत होती. पण या दोन्ही भावांना त्या नागिनीची भावना कळालीच नाही. सज्जना हो ते दोघं खांदतच राहिले आणि ती नागिन फुसकारे मारत होती. यांनी टिकाव आणि त्या खोऱ्यानं त्या नागिनीला पळवून लावलं आणि खांदत राहिले. खांदलं ते घरट मोडून टाकलं. सज्जना होऊन तिथून वाट तयार केली. दोघे भाऊ घरी आले. पुन्हा ती नागिन तिथे आली. येऊन पाहते तर सज्जन होती माती जिथे उकरलेली होती त्या मातीच्या बाजूला एक छोटस तिचं बाळ, तिचं त्या नागिनीचं पिल्लू मरून पडलेलं होतं. पुन्हा तिनं आपल्या फणानं ती माती उकरण्याचा प्रयत्न केला. तिनं पाहिलं जशी जशी माती उकरील ना तसं तसं एक एक लेकरू तिचं मेलेलं ती बाहेर काढत होती. सज्जन त्या नागिनीच्या अंतकरणाला अत्यंत वेदना झाल्या होत्या.
मुका प्राणी आहे, ती बोलून दाखवू शकत नव्हती, पण तिनं मनात निर्णय घेतला की ज्यांनी माझ्या या लेकरांचा नाश केलाय त्यांना मी सोडणार नाही. त्या नागिनीने सजना हो या गोविंददास बाबांच्या घराकडे तिनं आपलं तोंड फिरवलं. दुसऱ्या दिवशी गौरी नावाची सून ज्या वेळेला शेतात आली, विठ्ठल महाराज शेतात आली, तिनं येऊन पाहिलं तर ते वारुळ, नागिनीचं वारुळ उद्ध्वस्त झालेलं तिला दिसलं. माती सगळी अस्ताव्यस्त झालेली दिसली आणि त्या छोटे छोटे त्या नागिनीचे पिलं तिला मेलेली अवस्थेत पडलेली दिसले. ती गौरी अत्यंत हळव्या मनाची होती. तिच्या अंतकरणामध्ये दया निर्माण झाली, करुणा भाव जागा झाला. सरळ गौरी तिथून शेतातून घरी आली आणि आपल्या नवऱ्याला, आपल्या दिराला आणि आपल्या सासू सासऱ्यांना सांगू लागली, आज तुम्ही काय केलं म्हणे, हे आज तुम्ही ते वारुळ खोदलंय, अत्यंत वाईट काम केलंय म्हणे. त्या वारुळ खोदलंय ना, पण मालक तुम्ही हे पाहिलं नाही, त्याच्यात त्या नागिनीचे छोटे छोटे पिल्लं होते जे सगळेच्या सगळे मरून पडले. त्यावेळेला दोघं भाऊ म्हणू लागले, आम्ही हे मुद्दाम नाही केलं, आम्हाला पाणी काढून द्यायचं होतं म्हणून आम्ही ते केलं, आम्हाला माहिती नव्हतं त्याच्यात छोटे छोटे मुलं त्या नागिनीचे आहेत म्हणून. ती गौरी म्हणते तुम्ही मुद्दाम केलं नाही हे खरंय, पण त्या आईच्या अंतकरणाला आता किती वेदना झाल्या असतील. आता याचं फळ, याचं प्रायश्चित्त आपल्या सगळ्या कुटुंबाला, आपल्या सगळ्या घराला भोगावं लागणार आहे. आणि मग सज्जना हो दुसरा दिवस निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो मोहन शेतामध्ये गेला, ऐका, आणि शेतात काम करत असताना अचानक तापेनं तो फणफणला. इतकी प्रचंड ताप त्याला आली आणि चक्कर येऊन तो खाली पडला. काम करता करताच दुसऱ्या भावानं त्याला उचलून आणला, घरी आणून त्याला टाकलंय. लाल त्याचे सगळं अंग झालेलं आहे. सावित्री मातेनं पाहिलं, जोर जोराने ती सावित्री माता ओरडली, जोर जोराने रडायला लागली, काय झालं माझ्या मुलाला. आणि मग सज्जना हो ज्या वेळेला तो तापेनं फणलेला आहे, त्याला अनेक प्रकारचे घरगुती उपचार करण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. गौरीनं तिच्या मनात पाल चुकल्यासारखं झालं. गौरीला वाटलं की सासू मातेनं सांगितलं होतं की या वारुळाला, नागदेवताच्या घराला जर छेडलं ना तर त्याचं कल्याण होत नाही. गौरीच्या मनात वाटायला लागलं की कदाचित नागदेवतेचे पिलं मारलेत ना, तर कदाचित माझ्या नवऱ्याला ही सजा देऊन आता ही तिच्या सजेची सुरुवात असेल. त्या गौरीचं समाधान करण्याचा प्रयत्न केला घरच्या लोकांनी. सज्जन हो घरचे लोक झोपले, पण गौरीला झोप नाही. मध्यरात्रीची वेळ झाली आहे, गौरी जागीच आहे. आणि अचानक गौरीला कुणीतरी एक आई रडते आहे. आई रडते, ती नागिन आक्रोश करत होती लेकरासाठी. सज्जन हो आपल्या पिलासाठी ती नागिन, नाग माता आक्रोश करत होती. लक्षात घ्या, कुणी जरी असलं ना सज्जन हो, तरीही आई आहे ना. प्राणी जरी असला, पक्षी जरी असले, माणूस जरी असला आणि कुणी जरी असला ना सज्जन हो, ज्या वेळेला लेकराचा मृत्यू होतो ना त्यावेळेला त्या आईला विचारा, लेकराचा मृत्यू झाल्यानंतर आईच्या अंतकरणाला किती वेदना होतात ना, हे फक्त एक आईचं अंतकरण जाणू शकतं सज्जन. जिचे पिढे बाळ, 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 जिचे पिढे बाळ.
प्राण तियेचा विकळ. ज्या आईचे छोटे छोटे लेकर मरणाच्या खाईत पडतात ना, त्या आईला विचारा त्याच्या वेदना काय असतात. किंबाहुना धनुर्धरा जो मातेची आये उदरा, तो मातेचा सोयरा के तुला पा, के तुला पा. गौरीला झोप लागली नाही सज्जन. त्या नागमातेचे छोटे छोटे मुलं तिच्या डोळ्यासमोर दिसू लागले. मध्यरात्रीची वेळ आहे ना, अचानक मध्यरात्रीच्या वेळेला दरवाजाच्या जवळ एका आईच्या रडण्याचा आवाज त्या गौरीच्या कानावर आला सज्जन. गौरीला वाटलं अगोदर की मला काहीतरी ऐकायला येत असेल, पण तो आवाज पुन्हा पुन्हा येऊ लागला. धाडस केलं गौरीने, दरवाजा उघडला. अंधार उघडून पाहते तर कुणीच नव्हतं तिथे. त्या जागेवर सज्जन हो, दरवाजामध्ये सापाचे निशाण तिला दिसले. गौरी इकडे तिकडे पाहू लागली. गौरीला ज्या वेळेला ते सापाचे निशाण दिसले त्यावेळेला काल घडलेली जी हकीकत होती ती तिच्या डोळ्यासमोर आली. आणि तेवढ्यात ती गौरी सज्जन हो इकडे तिकडे पाहत होती तर दूर अंतरावर सरसर सरसर करीत एक नाग माता, ती नागिन सज्जन हो पळताना तिला दिसली. जणू ती एक आई, ती नाग माता या कुटुंबाकडे न्याय मागायला आली होती सज्जन हो. सांगा ना, मी काय अपराध केला होता तुमचा, का माझ्या मुलांची आणि माझी तुम्ही ताटातूट केली आहे. आज गौरीला सज्जन हो समाधान नाही मिळत. गौरी विचार करते की आज माझा पती आजारी पडलाय, कदाचित देवानं त्या नागमातेचे लेकर मारले ना तर त्याचा हा दंड आता आमच्या परिवाराला द्यायला सुरुवात केली असेल. सज्जन हो, ती गौरी महादेवाचा भोलेनाथाचा धावा करू लागली. महादेवाची पिंड गौरीनं आपल्या जवळ धरली आहे. डोळ्यातून अश्रूच्या धारा आहेत. एकीकडे तिचा नवरा खाटावर पडलेला आहे. त्याचं लाल शरीर झालेलं आहे, तापेनं त्याचं शरीर फणफणलंय. इकडं गौरी महादेवाचा धावा करते. सज्जन हो, महादेवा आमच्या परिवाराकडून जर काही चूक झाली असेल तर मोठ्या मनानं माफ करा, पण आम्हाला असा दंड देऊ नका महादेवा. गौरी भोलेनाथाकडे प्रार्थना करते. सज्जन, आम्हाला याच्यातून काहीतरी मार्ग दाखवा महादेवा, आम्हाला मार्ग दाखवा. गौरीच्या डोळ्यात पाणी आहे. सज्जन हो, ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये काही संकट येतं, ज्या वेळेला आपल्या जीवनात काही दुःख येतं ना, अशा वेळेला जगाला सांगत बसू नका. आपल्याकडून जर काही कळत नकळत काही अन्याय झाला, काही पाप झालं, काही वाईट कर्म आपल्या हातून घडलं ना, तर जगाला सांगत बसू नका. सांगायचंच असेल तर एक तर आपल्या गुरुला सांगा, नाही तर माझ्या भगवंताला भोलेनाथाला सांगा. आपलं दुःख मांडायचं असेल तर देवाच्या समोर मांडावं, नाही तर आपल्या गुरुच्या समोर मांडावं, किंवा संतांच्या समोर आपलं दुःख सांगावं. गौरी महादेवाला विनंती करते. सज्जन हो, त्याच वेळेला गौरी चिंताग्रस्त बसलेली, डोळ्यातून अश्रूच्या धारा आहेत. आणि त्याच वेळेला सज्जन हो, गावामध्ये राहणारी एक वृद्ध महिला म्हातारी, जिचं नाव होतं जानकी माता. ती जानकी माता आली आणि त्या जानकीनं येऊन पाहिलं. गौरीचा चेहरा पडलेला, तिचा चेहरा उदास झालेला दिसलाय. गौरीच्या डोळ्याच्या कडा पाणवलेल्या दिसल्या. गौरीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा आहेत. कारण गौरीनं सज्जन हो आपलं घर सुखानं आनंदानं नांदायचे स्वप्न त्या गौरीनं पाहिले होते. पण आज त्या गौरीला दुःख पाहण्याची वेळ येते आहे.
तिचा नवरा खाटेवर पडलेला आहे, तापेनं आजारानं फणफणून गेलाय. त्याचं काय होईल, बरं वाईट होईल का कसं होईल हे सांगता येत नाही. चिंतामग्न बसलेली असताना ती गौरी, ती म्हातारी असणारी सज्जना हो जानकी माता, ती आजी, ती दादी तिथं घरी गेली. गौरीला विचारू लागली, गौरी अशी कोण्यामध्ये का बसलीस? अगं गौरी अशी उदास का झालीस? गौरी काही बोलत नाही. ती आजी विचारते, गौरी तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून. काय लपवतेस ग गौरी, सांग ना. गौरीला मनात विचार वाटतोय की मी काय सांगू या आजीला. आणि गौरीनं सज्जनो ऐका ऐका, माय मावल्यानं लक्ष द्या, फार गोड कथा आहे. गौरी सांगू लागली, आजी माझा पती आणि माझा दीर दोघं शेतात गेले होते आणि नाग देवतेचं जे घर आहे त्या नागिनीच्या छोट्या छोट्या पिल्लांचा माझ्या पती आणि माझ्या दीराकडून मृत्यू झाला आहे. जाणीवपूर्वक नाही केला, पण त्यांच्याकडून तो अपराध झालाय आणि आता मला सुचत नाही की मी काय केलं पाहिजे. संपूर्ण हकीकत त्या गौरीनं त्या म्हाताऱ्या स्त्रीला सांगितली. ऐका सज्जनो, म्हाताऱ्या माणसांकडे अनुभव फार असतात. तरुण माणसांनी, तरुण मुलांनी, तरुण मुलींनी आपल्याला जर काही सुचत नसेल, आपल्याला काय करावं, निर्णय काय घ्यावा, संसारामध्ये जीवन जगताना काय निर्णय घ्यावा, हे जर आपल्याला कळत नसलं ना, तर म्हाताऱ्या माणसाला विचारा, तुम्हाला ते मार्ग सांगितल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांचा अनुभव असतो आणि त्या अनुभवाने आपल्याला सगळ्या गोष्टी सांगतात. ती आजी सांगू लागली, अगं गौरी तुझ्या घरच्या लोकांनी त्या नागिनीचं घर उद्ध्वस्त केलं. असं कोणाचं घर उद्ध्वस्त करणं हे चांगलं नाही ग. कोणाच्या घराला आगीचा टेंभा लावणं चांगलं नाही. म्हणून तर संत सुद्धा म्हणतात ना, घर न किसी का बसा सके तो झोपरिया न जला देना. मरहम पट्टी कर न सको तो छार नमक न लगा देना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काट बन कर मत रहना. काट बन कर मत रहना. काट बन कर मत रहना. बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो. नहीं कभी शैतान बनो. नहीं कभी हैवान बनो. सदाचार अपना न सको तो पापों में पद मत धरना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काट बन कर मत रहना. काट बन कर मत रहना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काट बन कर मत रहना. काट बन कर मत रहना. काट बन कर मत रहना. मत रहना तुम. घर न किसी का बसा सके तो झोपड़ियां न जला देना. मरहम पट्टी कर न सको तो खार नमक न लगा देना. दीपक बन कर जल न सको तो अंधियारा भी मत करना.
पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना, कांटे बन कर मत रहना. नाही कोणाचं घर बांधून देता आलं तर हरकत नाही, पण कोणाच्या घराला आग लावण्याचं काम कधीच करू नये. नाही एखाद्याच्या जखमेवर मलम आणून लावता आला तर हरकत नाही, पण एखाद्या गरीबाच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम कधीच करू नये. नाही एखाद्याच्या जीवनाची रोशनी बनता आली तर त्याच्या जीवनामध्ये अंधार कधी आपण बनू नये सज्जन आहोत. आज ही म्हातारी असणारी जानकी आजी त्या गौरीला सांगू लागली, गौरी, एखाद्याचं घर उद्ध्वस्त करणं, त्याच्या लेकरा बाळांना मारणं हे चांगलं नाही. आपल्याला भागवतामधला एक प्रसंग माहिती असेल सज्जनाओ, जरा माझ्याकडे लक्ष द्या. भागवतामध्ये असंच पाप केलं होतं एकानं, नाव होतं त्याचं अश्वत्थामा, ज्यानं झोपेमध्ये द्रौपदी